सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नवा आरोप केलेला आहे। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर हा आणखीन एक नवा आरोप केलाय। रुग्णालय पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला दिलं असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। स्वतः आपल्यासोबत अंजली दमानिया या जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, तुम्ही उपमुख्यमंत्र्यांवर एक नवा आरोप केलाय। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप तुम्ही करताय। काय या संदर्भात पुरावे आहेत तुमच्याकडे? एक छोटंसं करेक्शन, हा आरोप मी करत नाहीये। टाइम्स ऑफ इंडियाच्या पेज 2 वर ही आज बातमी आली आहे आणि या बातमीत असं लिहिलंय की तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या घशात 500 कोटीचं बीएमसीचं हॉस्पिटल जे गोवंटीमध्ये म्हणजे मुंबईला आहे, हे 580 बेडचं हॉस्पिटल, तयार हॉस्पिटल हे जर कोणाच्या घशात घालण्यात येणार असेल आणि का, तर ते फक्त पीपीपी तत्वावर, म्हणजे सगळ्यात खरं जसं आपण म्हणतो हे सगळ्या गोष्टी फ्रॉड करून केल्या जातात, तर पीपीपी तत्वावर देणं हेच मुळात एक मोठा फ्रॉड आहे। आणि हे केलं जात आहे का, तर अशा सगळ्या सरकारी जमिनी म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, उद्यानं म्हणा, आता तर मी आज ऐकलंय की स्विमिंग पूल सुद्धा, जे सरकारी स्विमिंग पूल आहेत ते सुद्धा अशा या पीपीपी तत्वावर या लोकांच्या घशात घातले जाणार आहेत। आणि याच्यावर डेफिनेटली मी आक्षेप घेऊन हे सगळं रद्द करण्यासाठी अगदी ताकदीने लढणार आहे। कारण खरं कसं आहे की सरकारचं काम मुळात काय आहे, तर सरकारचंच काम असं आहे की जेवढे जेवढे आपण जो कर भरतो त्यातनं आपल्याला 3 गोष्टी देणं सरकारचं काम आहे। एक म्हणजे स्वास्थ्य, त्यात दुसरं म्हणजे शिक्षण आणि तिसरं म्हणजे ट्रान्सपोर्ट। हे जर देण्यासाठी आपण जो सरकारकडे कर भरतो त्यातनं सरकारने हे देणं काम आहे। पण आत्ताच्या घटकेला आपण बघतोय सगळ्या सरकारी जमिनी हडपणं, उद्यानं हडपणं, स्विमिंग पूल हडपणं, क्लबच्या जागा हडपणं आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे आता हॉस्पिटल हडपणं झालंय। तर मला कळत नाहीये की सरकारला अशी हॉस्पिटल देण्याची गरज काय, बस सरकार काय करणार, काम काय करणार, बीएमसी काम काय करणार। तर हे आताच्या घटकेला आपण सगळ्यांनी लावून धरलं पाहिजे आणि योगायोग म्हणजे प्रत्येक ठिकाणी अजित पवारांचीच नातलग पोचतात। तर मला हे सगळीच गंमत वाटते आणि याच्या विरुद्ध सुद्धा आता लढणं गरजेचं आहे। हो, तुम्ही त्याप्रमाणे म्हणालात की अजित पवारांच्या नातेवाईकांचीच नावं समोर येतात। कारण झी 24 तासनं पुणे गैरव्यवहार जो समोर आणलेला होता, जमिनीचा गैरव्यवहार, त्याच्यामध्ये दिग्विजय पाटलांचं नाव समोर आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टचं नाव समोर येतंय। त्यामुळे पुढची लढाई नेमकी तुमची कशी असेल? मी जसं म्हटलं परवाच्या तुमच्या कार्यक्रमात की सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून हायकोर्टापुढे ती केस करणार आहे आणि कोर्टात पहिली विनंती माझी अशी असेल की राज्य शासन नाही, केंद्र शासन नाही, कोणालाही याच्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार नसले पाहिजेत। म्हणजे त्याच्यात फडणवीस नाही, मोदी नाही, शहा नाही, कोणीही इंटरफिअर करू शकणार नाही। कोर्टाने याच्यावर क्लोजली मॉनिटर्ड कमिटी करून या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी अशी विनंती मी करणार। नक्कीच अंजलीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।